कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे आश्वासन दिले. विधान परिषदेचे मतदार शेतकरी कर्जमाफीतून वगळले. आवश्यकता पडल्यास केंद्राशी चर्चा करू असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी कर्जमाफी योजना 2026 बद्दलची संपूर्ण माहिती. 18 जून 2026च्या नवीन GR नुसार मुक्तीची प्रक्रिया आणि अंतिम टप्प्यातील वेळापत्रक काय असणार आहे या संदर्भात आज डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जरा हे न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया. सर्वात प्रथम कर्जमाफीचे स्वरूप आणि मिळणारे मोठे लाभ. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारा अधिकृत दिलासा. तर हे किती भेटणार आहे हे सुद्धा जाणून घेऊया. सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे तब्बल 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज या योजनेद्वारे पूर्णपणे माफ केले जाणार आहे. यासोबतच जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि नियमित आपल्या कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. तर हे कर्ज कधी भेटणार आहे हे सुद्धा आपण पुढे जाणून घेऊया. यासाठी सर्वात आधी या कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे सुद्धा जाणून घेऊया. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचे पीक कर्ज थकीत आहेत अशा 65 लाखांवर कर्ज खात्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. अल्प व भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच थकबाकीदार नसलेल्या परंतु वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना निराश न करता त्यांना 50,000 पर्यंतचे प्रोत्साहनपर आर्थिक अनुदान थेट खात्यात दिले जाणार आहे. आता 18 जून 2026चा नवीन GR काय आहे हे सुद्धा जाणून घेऊया. तर 2017 आणि 2019च्या कर्जमाफी दरम्यान तांत्रिक अडचणी कारणामुळे पात्र असूनही सुमारे 12 ते 13 लाख शेतकरी लाभांपासून वंचित राहिलेले होते. हाच दोष टाळण्यासाठी सरकारने 18 जून 2026चा नवा GR काढला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. पात्र परंतु चुकीच्या यादीतून वगळल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण ही समिती त्वरित करणार आहे. अंमलबजावणी वेळापत्रक आणि अंतिम याद्या. तर यासाठी हा तुम्हाला टाइम टेबल दिला आहे. तर जाणून घेऊ. सर्वात आधी 18 जून 2026 जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती आणि स्थापन करण्याचा अंतिम GR अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. 20 ते 23 जूनला बँकेकडून प्राप्त डेटा तपासणी अंतिम शेतकरी याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात होणार आहे. तसेच 24 ते 27 जूनला सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी गावागावात आधार प्रमाणीकरण व eKYC मोहीम चालू करणार आहेत. आणि 30 जून 2026 सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफी व अनुदान लाभ जमा होणार आहे. आता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर काय करावे हे सुद्धा आपण जाणून घेऊ, म्हणजे शेतकरी बांधवांना अडचण येणार नाही. आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचे नाव आल्यानंतर तुम्हाला जवळच्या माहिती सेवा किंवा CSC केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधार KYC करावे लागणार आहे. यासाठी तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य असणार आहे. प्रमाणीकरण यशस्वी झाल्याशिवाय
कर्जमाफीचा निधी वर्ग केला जाणार नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे. आता तुम्हाला या कर्जमाफीच्या आधी कोणती कामे करायची आहेत हे सुद्धा जाणून घेऊ. पीक कर्ज असलेल्या बँक खात्यात जाऊन आधार कार्ड जमा करा आणि DBT सक्रिय असल्याची खात्री करून घ्या. नंबर 2, आधार कार्डावरील आणि बँकेच्या पासबुकवरील नाव आणि जन्मदिनांक तंतोतंत जुळत असल्याची खात्री करा. नंबर 3, जर तुमचे नाव यादीत नसेल तर विचलित न होता 18 जूनच्या शासन निर्णयानुसार त्वरित जिल्हा निवारण समितीकडे दाद मागा. आणि शेवटचं, शासनाच्या नव्या डिजिटल धोरणानुसार आपला फार्मर ID वेळेत तयार करून बँक खात्याशी लिंक करून घ्या. ही कामे शेतकऱ्यांनी तात्काळ करायची आहेत. तर यासाठी आर्थिक तरतूद काय केली आहे, तर 2017ला छत्रपती शिवाजी महाराज योजना यासाठी 16 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली होती. 2019ला महात्मा ज्योतिराव फुले योजना यासाठी 20,000 कोटींची आर्थिक तरतूद केली होती. आणि आता 2026 अहिल्यादेवी होळकर योजना यासाठी 27,000+ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. यावेळीची शेतकरी कर्जमाफी ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी असून 56 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा थेट आर्थिक फायदा दिला जाणार आहे. तर कर्जमाफी संदर्भात काही शंका किंवा प्रश्न असतील का, तर खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ महाराष्ट्र